नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया असं म्हणत बाप्पांचं घरोघरी आगमन आज होतंय. याशिवाय आज 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिवस. हिंदू संस्कृतीचा गाढा अभ्यास करणाऱ्या आणि संपूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्रासाठी वाहणाऱ्या या विचारवंताला वंदन करून आपण आजच्या भागाला सुरुवात करणार आहोत. आज शिक्षक दिन सुद्धा आहे. खरं तर भारतीय संस्कृतीला गुरु शिष्याची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. आपल्या सगळ्यांचाच आई हा पहिला गुरु आणि संस्काराची जी जडणघडण इथून सुरू होते ती अगदी सुजाण नागरिकापर्यंतचा जो प्रवास आहे तो होतो शिक्षकांमुळेच. खरं तर या शैक्षणिक प्रवासामध्ये शिक्षक उत्प्रेरकाची भूमिका बजावत असतात, नाही का? आणि आजच्या दिवसाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आज आहे गणेश चतुर्थी. आकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. आकार म्हणजे आपल्या गणपती बाप्पानं घातलेलं पद्मासन, उकार म्हणजे त्याचं विशाल पोट आणि मकार म्हणजे त्याचं मस्तक. या अकार, उकार आणि मकार यांचा संगम होऊन त्यातून जो ओंकार निर्माण होतो तो म्हणजे आपला गणपती बाप्पा. खरं तर गणपती बाप्पाची सगळीच रूपं खूप साजिरी आहेत, नाही का? म्हणजे अगदी प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती असू देत किंवा हल्लीचा इको फ्रेंडली गणपती बाप्पा असू देत. गणेशोत्सवाचे हे 10 दिवस आपण समाज मन अगदी हरपून जात असतं, नाही का? खरं तर दरवर्षी गणपती येतात आणि गणपती जातात. मग असं काय आहे बरं या गणेश रूपामध्ये की अवघं समाज मन भारून जातं? जाणून घेणार आहोत आजच्या भागामध्ये. आजचा विषय मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेलच. पाहून घेऊया आजचा विषय काय आहे. आजचा आपला गणेश चतुर्थी निमित्त विशेष कार्यक्रम तू सुख करता तू दुःख हरता. आणि या महत्त्वपूर्ण विषयावर आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे वेदशास्त्र संपन्न सोमनाथ जोशी गुरुजींना. सर नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. खरं तर गणेशोत्सवाचं हे जे स्वातंत्र्योत्तर काळानंतर जे बदलतं रूप आहे त्याविषयी तर आपण जाणून घेणारच आहोत आणि एकंदरीतच गणेश रूपाबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. ही छोटीशी भक्ती सुमनं गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तुम्हाला सुद्धा आमच्या या चर्चेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी. लगेचच करूया चर्चेला सुरुवात. सर पुन्हा एकदा या कार्यक्रमात मी स्वागत करते. आज गणेश चतुर्थी, गणपती बाप्पा घरोघरी विराजमान होत आहेत. काही जणांकडे आगमन झालेलं आहे, काही जणांकडे होत आहे आगमन. तर नेमकं अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणेश चतुर्थीचं महत्त्व तुम्ही काय सांगाल? वेदव्यासांनी ज्या वेळेला महाभारत लिहायला घेतलं त्यावेळेला त्यांना ते 10 दिवस सतत एका जागेवर बसून एका ठिकाणी ते आराधना व्यवस्थित रीतीने करण्यासाठी त्यांनी गणेशाची आराधना केली. मंगलमूर्ती प्रसन्न झाली. परंतु प्रसन्न झाल्यानंतर वेदव्यासांना असं दिसून आलं की ह्या मंगलमूर्तींना जर आपण जास्त काळ ठेवलं तर त्यांची उष्णता वाढेल आणि म्हणून त्यांनी मंगलमूर्तींना म्हणजे गणपतीला मृत्तिका लेपन केलं. बरं. हे मृत्तिका लेपन केल्यानंतर गणरायांनी ते संपूर्णपणे व्यासांनी सांगितलेलं महाभारत पूर्ण केलं आणि लिहून झाल्यानंतर ती जी काही उष्णता वाढली होती ती उष्णता एवढी प्रचंड वाढली होती की ज्यामुळे आपल्याला त्या गणरायांना त्यांनी जलार्पण केलं. म्हणजे जलसान्निध्य दिल्यानंतर ती मृत्तिका निघून गेली. गणराय संतुष्ट झाले आणि म्हणूनच आपल्याकडे या ठिकाणी गणपतीच्या प्रतिष्ठेला ह्या 10 दिवसांच्या उत्सवाला फार मोठं महत्त्व आहे. बरं. म्हणजे सर तुम्ही थोडक्यात सांगितलेलं आहेच गणेश चतुर्थीचं महत्त्व. आणि नेमकं माझ्या मनात तोच प्रश्न होता की आपण मातीच्याच मूर्तीचं का पूजन करत असतो, तर ह्याचं सुद्धा तुम्ही थोडक्यात सांगितलेलं आहेच. तर याविषयीच आणखीन काय सांगाल सर? ह्याविषयीचा आणखीन एक विषय असा आहे की आपण म्हणतो की मातीतच अशी मातीत मिसळशी, हे मानवी जीवनाचं एक अतिशय अविभाज्य असा घटक मूळ आहे ते. आणि म्हणून ह्या मृत्तिकेचे आपल्या मानवी जीवनावर अनंत उपकार आहेत आणि म्हणून त्याला आपण मायभूमी किंवा काय म्हणत असतो. अशा वेळेला
आपण ज्या वेळेला या मृत्तिकेपासून एक मंगलमयता तयार करतो, एक प्रसन्नता तयार करतो. अहो, एखादा गणपती ओबडधोबड जरी तयार झाला ना तरी आपण अतिशय आनंदी होतो. असं नाही बघत की त्याच्यात काय उणीव आहे, नाही तो गणपती दिसतोय. म्हणजे असं आपल्यामध्ये असलेलं गणपतीचं किंवा मांगल्याचं एक मूळ रूप आहे. ही मांगल्य तत्व ही आजच्या दिवसाला तुम्ही स्वीकारून 10 दिवस हे निसर्ग चक्रातले असे आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही त्यांची प्रेरणादायी, आपल्या जीवनाला प्रेरणा देणारं, आपल्या जीवनाला संपूर्ण सक्षम बनवणारं, आपल्या जीवनाच्या उत्कर्षासाठी आपण स्वतः कशा पद्धतीने तयार व्हायला पाहिजे. तुम्ही जर साधं अथर्वशीर्ष वाचलं आणि त्या अथर्वशीर्षाचा अर्थ समजावून घेतला तर तुम्हाला त्यातून सुद्धा सगळं कळालं आहे. तर इतकं साधं सोपं अशा रीतीने हे मृत्तिकेचं आहे. पण अनंत चतुर्दशीला त्याला जलादिवास किंवा जलाशयामध्ये या गणेश याचं विसर्जन आहे. पुढे काय झालं की कालमान परत्वे, रूढी परंपरा आल्या आणि मग रूढी परंपरा आल्यानंतर ऋषींनी आखून दिलेली ही गोष्ट, कोणाकडे 1.5 दिवसाचा गणपती, कोणाकडे गौरी गणपती, कोणाकडे 5 दिवसाचा, 7 दिवसाचा, किंबहुना अनेक वेगवेगळ्या प्रकारामध्ये त्याची ही बैठक, पूजा करणं, तो उत्सव त्या पद्धतीने साजरा करणं. पूर्वीच्या काळामध्ये मी बघितलेलं आहे की लहानपणी ज्या वेळेला मी गणेशोत्सव हे सार्वजनिक स्वरूपातले झाले, परंतु घरगुती पद्धतीमध्ये सुद्धा की आता जोशींचा सगळा मिळून एकच गणपती असायचा आणि सगळे जोशी त्या निमित्ताने एकत्र. आज अनेक काही समाजामध्ये ही पद्धत आहे की सगळेजण एकत्र येतात आणि एका ठिकाणी गणेशोत्सव साजरा करतात. त्यामुळे कुटुंब एकत्र येणं, त्यांच्यामधला आपलेपणा वाढणं, एकमेकांच्या बाबतीत विचार विनिमय करणं आणि खरोखरच एक समाजाची पवित्र सुसंस्कृत अशी घडी बसणं. कारण ज्यावेळेला मोठे एकत्र येतात तेव्हा बालक पण तिथे येतात. मोठे आरती म्हणतात तेव्हा बालकांना आरती पाठ करावी लागत नाही. मोठे अथर्वशीर्ष म्हणतात त्यावेळेला लहानने त्यांना प्रश्न विचारतात. तमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी म्हणजे काय, गणपती काय ब्रह्मदेव आहे का? नाही. परंतु ब्रह्मतत्व हे ब्रह्मदेवाचं जागृत राहण्यासाठी सुद्धा ते गणेशाचीच उपासना करतात. विष्णू सुद्धा गणेशाला मानतात. साक्षात शिव तर गणेश सन्निध आहे. बरोबर. गणेशाच्या निर्मितीबद्दल किंवा या पृथ्वी तलावरती त्यांचे उत्सव साजरे करण्याबद्दल लिजंडमध्ये किंवा पुरातन काळामध्ये अनेक जरी कथा असल्या तरी प्रत्येक कथेचं मानवी जीवनाच्या उत्कर्षासाठी, मांगल्यासाठीच जडणघडण झालेली आहे. सर, तुम्ही खूप छान सांगताय, ऐकत राहावं असंच वाटतं आहे. आणि इथे जसा तुम्ही आता मुद्दा उपस्थित केला की पूर्वी एक सगळ्या एका कुटुंबाचा एक गणपती असं एक होतं आणि लोकमान्य टिळकांनी त्याच उद्देशाने गणेशोत्सव सुरू केला होता, सार्वजनिक गणेशोत्सव, की लोकांनी एकत्र यायला पाहिजे. आता कुठेतरी ते गणेशोत्सवाचं रूप बदलत चाललेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ही खरं तर एक वास्तव स्थिती आहे, परिस्थिती आहे की झगमगाटामध्ये ही सगळी सार्वजनिक मंडळ अडकलेली आहेत आणि मग कुठेतरी हे रूप थोडंसं भिन्न होत चाललेलं आहे. तर पूर्वीचा गणेशोत्सव सुद्धा तुम्ही जवळून पाहिलेला आहे आणि आत्ताचाही गणेशोत्सव तुम्ही पाहत आहात, तर त्याविषयी काय सांगाल सर? मूलतः ज्या वेळेला माझ्या लहानपणी मी गणेशच्या उत्सवामध्ये एक पुजाऱ्याचा मुलगा म्हणून जात होतो, त्यावेळेला तिथलं जे गांभीर्य होतं, जी पवित्रता होती, त्यावेळेला एक आत्ताच्या शब्दात सगळ्यांना समजेल असं म्हणजे एक इन्स्पिरेशनच यायची की हे काय आहे. हे सगळेजण इथे जमलेले आहेत, सगळेजण अत्यंत शिस्तबद्ध रीतीने हे प्रार्थनेसाठी एकत्र आलेले आहेत. त्या ठिकाणी त्या प्रार्थनेचा पाथ ज्याला आपण म्हणू किंवा एक मार्गदर्शक तत्व ज्यांना माहिती आहेत ते पूजा सांगणारे गुरुजी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि ते सांगतायत त्याप्रमाणे प्रत्येक जण आपापली जबाबदारी तिथली पार पाडतोय. ते झाल्यावर सर्वजण एकसंघ रीतीने, आणि तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की एकाने गणपतीचा उच्चार करणं आणि अनेकांनी म्हणजे एक बोटाची ताकद आणि मुठ्ठीची ताकद, सगळ्यांनी मिळून त्या गणरायाला ज्या वेळेला सांगितलं जातं त्यावेळेला मी अनेक ठिकाणी हे पण सांगतो की कोणती मूर्ती सांगते की माझं नाव गणेश आहे का, कोणत्या गणपतीच्या मूर्तीला आपण विष्णू संबोधतो, राम संबोधतो किंवा शिवशंकर संबोधतो? नाही, गणेशाला गणेशच संबोधतो. याचा अर्थ असा आहे की ते गणेश तत्व किंवा ती गणेशाची मंगलमयता आपल्यामध्ये आहे. फक्त ती सार्थ ठरवण्यासाठी आता आपण अत्यंत निष्प्रभ व्हायला लागलोय. याबद्दल थोडं खेदजनक सांगावं लागतंय. बिभत्सपणा फार वाढला.
तुम्ही कोणत्याही प्रार्थना स्थळावरनं बाहेर पडलेल्या व्यक्तीकडे बघा ना, आणि इकडे आरती संपली की बाहेर कोणते कोणते काय लागलं, कोणती गाणी लागतात अगदी, किंवा अगदी. कोणत्या स्वरूपाने केलं जातं. एक गणपती, एक साधी सोपी गोष्ट घ्या की आपल्या घरी आलेला आपला आवडता पाहुणा ज्या वेळेला निघतो त्यावेळेला आजही आपल्याला दुःख होतं, त्यांनी 2 दिवस जास्त राहावं असं आपल्याला वाटतं. अहो, आपलं जीवन उजळून टाकणारा, सर्व दारिद्र्य, दुःख, नाश करणारा आणि आपल्या मांगल्याला अभिवृद्धी करणारा असा गणपती ज्यावेळेला घरी जातो त्यावेळेला आपण कसे वागतो आणि त्याची कशी या पद्धतीने आपण बोलवणी करतो हे मी काही शब्दसंचयात सांगायला नको. अगदी हे अगदी. तुम्ही हे इथे आपण बदललं पाहिजे. यामध्ये आपण बदलाव आणलाच पाहिजे, कारण याच्याने आपल्यालाच उत्कर्ष होणार. अगदीच. हा बदल जर आपण स्वीकारला तर आपण पुढे खरोखर. आता याच्यामध्ये 2 प्रश्न झाले की मगाशी सांगितलं की कौटुंबिक गणपती सगळे एकत्र येऊन करायचे. ह्या रूपाला, ह्या पद्धतीला त्यावेळेला समाजकारणाची थोडीशी जोड दिली, कारण की तो विषय हाताशी धरून आपल्यावर आलेलं परकीय आक्रमण कशा पद्धतीने बाजूला करू शकतो म्हणून लोकमान्यांनी तो सार्वजनिक पातळीवर सुरू सार्वजनिक केला होता. पातळीवर अगदी केला. याच विषयी खरं तर ही वस्तुस्थिती आहे आणि आज बाप्पाच्या चरणी तीच प्रार्थना करायची की ही वस्तुस्थिती बदलली पाहिजे, नाही का? आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. भारत वाव्हळ आपल्याशी बोलतात डोंबिवलीहून. नमस्कार सर. हॅलो हॅलो. नमस्कार मॅडम, आपला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, आणि सर. त्याचबरोबर सखी केंद्रेमध्ये जे हा कार्यक्रम आम्हाला उत्कृष्ट प्रक्षेपण करतात त्या पडद्यामागचे कलाकार, टीव्ही कॅमेरामॅन, स्क्रीनचे हे लोक जे आम्हाला एवढं चांगलं प्रक्षेपण करतात त्यांना पण गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की गणेश रूप हे जे सर्व वक्रतुंड महाकाय म्हणलं जातं आणि त्यांना हत्तीच्या सोंडेचं स्वरूप दिलेलं आहे, त्याला आख्यायिका काय आहे? आणि गणेशाचं जे वाहक आहे ते उंदीर म्हणून दाखवलेलं आहे, त्याला काय महत्व आहे? आणि त्याचबरोबर आपण गणेश चतुर्थी साजरा करताना गणपतीला मोदकच हा प्रसाद जास्त दिला जातो, याला पण काय आख्यायिका महत्व आहे का? यावर कृपया आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद सर. गणेश रूपाविषयी त्यांनी प्रश्न विचारला आहे की अतिशय अप्रतिम प्रश्न आहे हा अप्रतिम प्रश्न आहे. म्हणजे आपले दर्शक, आपले श्रोते सुद्धा किती छान विचारवंत आहे. सर्वप्रथम त्या विचाराला किंवा विचारांच्या पद्धतीला वंदन करून आज ह्या गणेशाच्या बद्दल सांगतो की तुम्ही या गणपतीमध्ये ज्या वेळेला एक एक स्वरूप बघत असता त्या स्वरूपाच्या दिशा फार महत्वाच्या, विचार करायला लावणारे आहेत. अहो, एवढं मोठं हत्तीचं डोकं असणारा माणूस एका उंदरावर बसतो, हा आपल्याला विचार करायला लावणार आहे आपल्या बुद्धीच्या विषयाने. रूप हे पूर्णपणे, गणेश हा मुळातच निराकार आहे. मंगलमूर्ती म्हटलं तरी आपल्या समोर तेच रूप येतं आणि गणपती बाप्पा म्हटलं तरी तेच रूप येतं. वेगवेगळ्या देवतांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्या रूपाला आत्मसात केल्यानंतर त्यांना ही, आता मोरया गणपती अष्टविनायकातलं आढळ स्थान, त्या ठिकाणी त्या मोरया गोसावींनी त्याची कशी सेवा केली असेल, काय परिस्थितीत त्यांनी हे केली असेल, ह्या गोष्टीला महत्व आहे. ह्याच्यामध्ये हत्ती हा स्थूल प्राणी मात्राने पूर्णपणे वनस्पतीजन्य आहे, अतिशय कुशाग्र बुद्धीचा आहे आणि इतका कुशाग्र बुद्धीचा तो प्राणी आहे की त्याला बारीक सारीक गोष्टी निसर्ग चक्रातल्या तंतोतंत कळतात. तुम्ही जर हत्तीचा एन्सायक्लोपीडिया घेतलात तर तुम्हाला त्याच्यावरनं दिसून येईल. असं आहे. उदर मोठं आहे, ह्याचा अर्थ असा आहे की अनेक अयोग्य गोष्टींना सुयोग्य करण्याची ताकद या विघ्नहर्त्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये तो मोदक भरपूर खातो, त्याच्यानंतर लाडू भरपूर खातो. आपल्याला प्रत्येक ऋषींनी त्यांच्या ज्ञानाने जे जे काही आपल्याकडे वाङ्मय लिहून ठेवलेलं आहे त्या वाङ्मयाचा अभ्यास करून एक दिसेल की त्यांनी वेगवेगळे, कोणी लाडू खाताना म्हटलंय, कोणी मोदक खाताना म्हटलंय. आपण या मोदकांमधले सुद्धा काही पदार्थ, किंवा आता कोकण प्रांतामध्ये उकडीचे मोदक, देशावरती तळलेले मोदक, किंबहुना आता तर दोन्हीकडे सगळे आहेत. मी कुठेतरी वर्तमानपत्राच्या याच्यातून वाचायला आलं की गणेश चतुर्थीला उकडीचे मोदक करावे आणि विसर्जनाच्या दिवशी तळणीचे मोदक करावे. असा कुठेही काहीही पदार्थ नाहीये. त्या गणपती बाप्पाला नुसतं गुळ खोबरं देऊन सुद्धा तो अत्यंत प्रसन्न आहे. तो आपल्याला सर्वथा मदत करणारा आहे.
आणि त्याच्या मदतीनेच एका साध्या सोप्या वाहनावर बसून आपण हवी तेवढी उंची गाठू शकणार आहोत. आता उंदीर ह्या व्याख्येमध्ये जर आपण शिरलं तर आपल्याला वेळही तितकासा कसा पुरेल हा प्रश्न आहे. परंतु एका वाक्यात सांगायचं झालं तरी अत्यंत सहनशील, परंतु आपल्या स्वतःचा मार्ग निश्चित स्वरूपात आक्रमण करणारा हा प्राणी आहे. बरोबर. म्हणजे तो आपल्या तावडीत सापडला की आपण सोडत नाही, किंबहुना अति झालं की तो टिकतही नाही. अगदी हे त्याच्यातलं हे आहे. तर लहानपणी माझी आजी मला सांगायची की गणपती म्हणतो चिमुडभर, मारुती म्हणतो जास्त घेतलं तर. मारुतीचा हात असा आहे, त्याच्यावरती पर्वत आहे आणि हातात गदा आहे. एक प्रत्येक देवतेंची तत्व, दोघेही विघ्नहर्ते आहेत, दोघेही विघ्नहरण करणारे आहेत, पण दोन्ही प्रवृत्तीमध्ये कशा पद्धतीचा फरक आहे. एक आरंभ बिंदू आहे तर एक अंतिम सत्य आहे. अशा ह्या एकाच देवतेमध्ये अनेक स्थित्यंतर समाजामध्ये बदलण्याची ताकद, किंबहुना आता तुम्ही कशा पद्धतीने या विषयाकडे बघताय याला फार मोठा महत्व आहे. आपण रोज एक अथर्व शीर्ष जर मनपूर्वक अर्थासगट म्हटलं तर माझ्यामध्ये तुम्हाला गणपती ह्या देवतेबद्दल प्रश्न पडण्यापेक्षा तुम्हाला अशी उत्तरं सापडतील की ज्याच्याने तुम्ही अनंत समाधानी व्हाल. आणि ते गणेश तत्व मुळात परमेश्वर आपल्यात आहे म्हणून तो आपल्याला सर्वत्र दिसतोय. हा परमेश्वराच्या अस्तित्वाचा साक्षात चमत्कार आहे. फक्त आपण आपल्यातला परमेश्वर विसरतो आणि सर्वत्र शोधायला जातो. माझ्या घरी गणपती, मला गणपतीची सेवा करायची ही अत्यंत पवित्र भावना आहे. परंतु मग त्याच्यासाठी मी जीवाचा आटापिटा करतो. मी ती ऑफिसमध्ये 4 मंडळींशी आजदायक विषय निर्माण होतात आणि मग कशी तरी ती एक दिवस, पहिल्या दिवशी 1.5 दिवसाचा गणपती करताना पहिल्या दिवशी बायको सुट्टी घेते, गुरुजी येऊन पूजा करून जातात, दुसऱ्या दिवशी नवरा सुट्टी घेतो, तो विसर्जन. हा गणेश उत्सव नाही. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या क्षमतेनुसार गणेशोत्सव करायचा जरूर करा, परंतु कोणत्याही, जसं की तुम्ही तुमचं कार्य करत आहात. गणपती हा त्याचाच देवत आहे, आपल्या कार्यशक्तीचीच देवत आहे. तुम्हाला जे कार्य करायचं आहे त्या कार्याकडे तुमचं डेडिकेशन काय आहे याच्यावरच तुमची प्रगती अवलंबून. अगदी थोडक्यात सर तुम्ही असं सांगितलं की आपण जसा घेणार आहोत गणपतीचं रूप तसं आपल्याला ते दिसणार आहे आणि स्वतःतला परमेश्वर शोधायचा आहे. हे तर पूर्वीपासून संतांनी सांगितलेलं आहे आणि आता खरं तर ती काळाची गरज झालेली आहे, अत्यंत महत्वाची गरज. त्याच विषय जाणून घ्यायचे, पण आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार सर. नमस्कार, रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. सोमनाथ जोशी सर, नमस्कार. आज आपण लाईव्ह ऐकताना खूप छान वाटतंय. मी आपला वैयक्तिक चाहता आणि मित्र आहे आणि मित्र म्हणून तुम्ही वैयक्तिक पातळीला मला नेहमीच मार्गदर्शन केलंय. खूप छान वाटतंय आपलं ऐकताना मार्गदर्शन. माझे 3 प्रश्न आहेत सोमनाथ जोशी सर आपल्याला. पहिला प्रश्न माझा असा आहे की कौटुंबिक गणपतीच्या बाबतीमध्ये काही लोक तज्ञ ब्राह्मणाकरवी गणपतीची पूजा करतात. मग काही लोकांना शक्य नसेल अशी पूजा, तर वैयक्तिकरित्या करताना ती कशा प्रकारे शास्त्रशुद्ध करावी हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न माझा असा आहे गुरुजी की 10 दिवस हा जो गणेशोत्सव असतो, कौटुंबिक गणपती असो अथवा सार्वजनिक गणपती असो, या 10 दिवसांमध्ये त्याचं पावित्र्य आणि शास्त्रशुद्धता जपण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने काय दक्षता घ्यावी हे मला ऐकायला आवडेल. आणि तिसरं मला असं विचारायचं की 10 दिवसांच्या गणेशोत्सवात कौटुंबिक गणपतीच्या बाबतीत आपण जेव्हा महालक्ष्मी बसवतो 3 दिवस, महालक्ष्मी बसवताना सुद्धा असं म्हणतात, असं ऐकिवात आहे की या 3 दिवसाच्या कालावधीत लक्ष्मी कुणाला देऊ नये अथवा घेऊ नये. मग हे कसं काय औपचारिकता बाळगावी, त्याचे नियम काय आहेत? धन्यवाद. धन्यवाद सर. खूप वेगळ्या धाटणीचे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. किती छान विचारलेत बघा ना. म्हणजे मगाशी जे आपण वंदन केलं आहे की आपले जे दर्शक आहेत ते खरोखर किती सुज्ञ आहेत. या दृष्टिकोनातून त्यांचा जो पहिला प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की हा उत्सव म्हणजे कौटुंबिक पातळीवर पूजा करताना जसं तुम्ही जे मगाशी 3 म्हणत प्रकार होते, आहेत अगदी की गुरुजी त्याच्यामध्ये येतात. मी थोडंसं स्पष्टीकरण असं देतो की ज्या वेळेला तुम्ही एखादा तज्ञ व्यक्ती त्या ठिकाणी बोलावता त्यावेळेला तुम्ही त्याच्यावर माझी पूजा नीट होणार आहे या भावनेने निर्भर असता आणि तुमच्याकडून तीच पूजा होते जो भाव तुमच्या मनात असतो. तुमच्याकडे गुरुजी मिळाला नाही, काही नाही, तुम्ही स्वतः करायची म्हटली. आता गणपतीची पूजा स्वतः करायची झाली तर काय करावी?
अतिशय सोपी पूजा आहे, अतिशय सोपी पूजा आहे. गणपतीला आपल्या घरामध्ये अतिशय पवित्र जागेवरती छानपैकी बसवावं. तुम्हाला जमली तर आरास करा, नाही तर तो नुसता बसतो आणि त्याच्या बाजूला तुम्ही जे काय ठेवाल ते आरास होते. नैवेद्य ठेवा, विड्याची पानं मांडा, विडे मांडा, तुम्ही हे सगळं. आणि आजकाल तुम्ही तर याचा एका इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा चांगला फायदा म्हणजे गुगल सर्च, इमेजेस याच्यामधून तुम्ही करून घेऊ शकता. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पंचोपचार पूजा. गंध, अक्षद, पुष्प, धूपदीप हे दोन्ही मिळून एकत्र आणि नैवेद्य. एखाद्या भक्ताला जर आपल्याला मनपूर्वक एखादी गोष्ट देवाच्या चरणी अर्पण करायची असेल किंवा मला पूजा करायची आहे पण ब्राह्मण मिळत नाहीये किंवा त्या दृष्टीचा मार्गदर्शक आपल्याला मिळत नाही, तर तुम्ही या 5 उपचाराने कधीही पूजा करू शकता. गंध, अक्षर, पुष्प, धूपदीप, नैवेद्य आणि मग ती पूजा आपल्याला फळावी म्हणून फल, तांबूल, दक्षिणा. हा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरी ही पूजा करू शकता. तिसरा जो त्यांचा प्रश्न आहे की गौरीच्या वेळेला, आता गौरी म्हणजे माहेरवाशिणी. गणपतीच्या काळामध्ये जसं आपण गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करताना आधी मुलगा येतो, नंतर आई येते, मग आधी मुलगा येतो, नंतर त्या ज्येष्ठा कनिष्ठा गौरी आहेत म्हणजे कोण आहेत. मला असं वाटतं की त्या देवांचं अॅनालिसिस करण्यापेक्षा आपण आपल्या कौटुंबिक समाधानातेकडे जर बघितलं तर आपल्याला जास्त महत्वाचं आहे. त्या निमित्ताने का होईना पण आपण एकत्र येतो की नाही, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या त्या देवाला अर्पण करतो. व्यवहार हा करत असताना लक्ष्मी ही एका ठिकाणी स्थिर राहावी, आपल्याकडे आलेली लक्ष्मी ही तिचा विनियोग हा व्यवस्थित रीतीने व्हावा ही प्रत्येकाची इच्छा असते. घरामध्ये आपल्याला लक्ष्मीची अनेक रूपं आहेत. ज्यामुळे आज आपण या पृथ्वी तलावर आहोत ती आपली मातृलक्ष्मी, जिच्या संगतीने आपण आपलं जीवन प्रवाह मार्गक्रमण करतो ती धर्मलक्ष्मी, ज्याला तुम्ही बायको, वाईफ, जाया कोणत्याही नावाने म्हणू शकता. आणि त्या व्यक्तीबरोबर आपण सहजीवनामध्ये असताना आपल्याला मिळणारी कन्या लक्ष्मी. हे बेसिक रूप जरी आपण आपले नीट समजावून घेतले ना तरी आपल्याला त्या लक्ष्मीच्या रूपातलं, माझी मुलगी आहे ना ही अशीच वागते, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही, तिला काही हेर. पण तुम्ही मुलीला विचारलं का की तुला कसं वागायला आवडतं, तुला काय करायला आवडतं. आणि म्हणूनच आपल्याला जर पैसा मिळाला तर तो कधी खर्चच होऊ नये असं वाटतं, पण होतं का, नाही. आणि म्हणून या 3 दिवसामध्ये आपल्याला काही शास्त्रोक्त बाबतीमध्ये ऋषींनी सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचं कर्म करत असताना ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करा. जर आपण ट्रेड अँड एक्सचेंज मध्ये गुंतलो तर आपल्याला वेळ देवाला नाही देता येणार. तो वेळ आपल्या महालक्ष्म्यांसाठी आपण जर दिला तर त्या माहेरवाशिणींकडे मनपूर्वक लक्ष देता येईल. आणि कोणतीही देवपूजा ज्या वेळेला व्यवहार शून्य होते, एखादं नातं व्यवहार शून्य रीतीने आपण जपतो, त्या नात्याला चिरकाल संस्मरणात राहतं. हे आपल्याला रामायणापासून तर महाभारतापर्यंत अनेक उदाहरणाने दखलपात्र झाले. नात्यामधली पवित्रता ही 2 व्यक्तींच्या मानसिकतेमध्ये असते आणि किती मनस्वी रीतीने त्या एकमेकांशी संतुलित राहतात किंवा एकमेकांशी विचार आदान प्रदान करतात, त्यातून कर्माची दिशा ठरते. आजकाल धावपळीचं जग आहे असं पण म्हणू शकतो. अगदी सगळेच जण बिझी आहेत आणि मग त्यामुळे हे सणांचं एक महत्व आहे प्राचीन काळापासून चालत आलं की त्या निमित्ताने का होईना लोक एकत्र होतात आणि नात्यांची ही वीण आणखीन छान गुंफली जाते, नाही का. तुम्ही म्हणाला होतात की हा गणेशोत्सव किंवा कुठलाही सण, आता गणेशोत्सवाचं हे निमित्त आहे आणि तो कसा आपण घेऊ त्यावर सगळं अवलंबून आहे. अर्थातच कुठल्याही नात्याचं यश हे त्या 2 व्यक्तींच्या मानसिकतेवर अवलंबून असतं. आणि आपण जर आत्ताची परिस्थिती बघितली तर कुठेतरी ही परिस्थिती जराशी वेगळी आहे असं आपण म्हणू शकतो की म्हणजे आपल्याला असं आपण नेटवर्कच्या माध्यमातून किंवा या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण अगदी जग जवळ आलेलं आहे, जगाशी संपर्क करू शकतो, पण चेहरा टू चेहरा जे असतं, फेस टू फेस कम्युनिकेशन, ते मात्र कुठेतरी कमी झालेलं आहे. आणि हेच सणांचं महत्व असतं की ज्याच्यामुळे ही नात्यातली वीण गुंफली जाते. तर काय सांगाल सर तुम्ही याबद्दल? किती तुमचा प्रश्न अतिशय पवित्र आहे, मानसिकतेच्या अत्यंत जवळतेचा आहे. म्हणजे
माणुसकीच्या जवळचा प्रश्न आहे हा, आणि ह्याच्याकडे अतिशय व्यवस्थित रीतीने बघितलं पाहिजे. प्रत्येकाने याच्यावर छान मनन केलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या की आपण इंटरनेटने जवळ आलो पण माणुसकीने दूर चाललो. अगदी. आपण माणुसकीने ज्या वेळेला एकत्र होतो त्यावेळेला आपल्याला टेलिपॅथिक लेवल प्रत्येकाला होती की आज मला वाटतंय की आज मला अमुक एका व्यक्तीची आठवण येते, आणि दिवसभरात ती भेटली की त्या दोघांना इतका अपरिमित आनंद व्हायचा की आता त्या आनंदाला पारावार नाही. आणि ह्याच दोन व्यक्तींमधलं आज दिवसभरामध्ये तुम्ही कोणत्याही इलेक्ट्रॉनिक मीडियाचा संदर्भ घेतलात किंवा माध्यम घेतलं तरी त्याच्यामधून ते समाधान नाही की आम्ही भेटलो आहोत, बोललो आहोत. प्रत्येक गोष्टीमध्ये याच्याकडे हे कमी आहे, त्याच्याकडे ते कमी आहे, आणि आपल्याला हे साध्य करायचं. आता शर्यतीमध्ये धावणारे दोघे जण कोणी जिंकायचं असं ठरवू शकतात का हो? अगदी. हा, पण शर्यतीमध्ये जो पडतो आणि त्याला दुसरा हात देऊन पुन्हा धावायला धावतो तो आपला जुना माणूस आहे. बरोबर. एखाद्याने मागे राहत असताना त्याच्यासह आपण पुढे घेऊन जाणं ही आपली भारतीय संस्कृती आहे. अहो, गणेशोत्सव तर सर्व विश्वात साजरा झालेला आहे. आता अमेरिकेपासून तर सर्वच ठिकाणी, फिलिपाईन्स मधला गणेशोत्सव तर सगळीकडे प्रसिद्ध व्हायला लागलाय. किंबहुना तिथे या गणेशाच्या उत्सवामध्ये टूर्स वगैरे घेऊन जाणारी मंडळी आहे. त्यांनी आपलं हे सगळं स्वीकारलंय आणि या पद्धतीने ते मांगल्य साध्य करण्याचा प्रयत्न करतायत. आणि तुम्ही आणि आम्ही त्या मूर्ती, त्याची बिभत्सता, त्याची वेगवेगळ्या प्रकारची रूप, गणपतीच्या मूर्तीमध्ये सुद्धा आजकाल एवढी विविधता आलेली आहे. गणपतीच्या मूर्तीकडे बघितल्यानंतर कोणत्याही रूपात बघा तुमचं मांगल्य जागृत असतं, पण त्याची त्या पद्धतीची रूपं तुम्हाला समाधानकारक आहेत का? अहो, नरसिंहाच्या रूपामध्ये जर गणपती असेल तर तो मांगल्य देईल का क्रोध वाढवेल? देवीच्या रूपातला गणपती आहे तर तो तुम्हाला विद्येचा प्रदाता देईल का तुमच्या गरजा भागवेल? गणपतीने कधीच कोणाला असं सांगितलं नाही की मी तुला एवढे पैसे देईन किंवा मी तुझं हे काम करेन. नाही, तुला पैसे मिळवण्यासाठी काय सक्षम तू होशील तसा मी तुला बनवण्यासाठी बुद्धी देऊ शकतो. तुझे कर्म तुलाच करायला पाहिजे. आणि म्हणून गणपती पूजनामध्ये सुद्धा आपल्याला सुरुवातीला 11 देवतेंचं वंदन आहे. श्रीमन महागणाधिपते नमः, श्री इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, वाणी हिरण्यगर्भाभ्यो नमः, शचीपुरंदराभ्यो नमः, आणि शेवटी ज्यामुळे आपण इथे आहोत ते पुन्हा एकदा माता पितृ चरणारविंदाभ्यां नमः. म्हणजे मगाशी आपण जे बोललो की मातीत असशी आणि मातीतच अगदी. अशा पद्धतीने याचं खूप मोठं पावित्र्य आहे गणेशाचं. ते पावित्र्यात जपलं पाहिजे. आज काय झालंय की घरामध्ये आरती करताना सुद्धा कॅसेट लावायची वेळ आली. सर, मी थोडंसं तुम्हाला थांबवतेय. आपल्याला फोन आलेला आहे तो आपण घेऊया आणि मग पुन्हा एकदा या मुद्द्याकडे येऊया, कारण का हा मुद्दा खरंच खूप गंभीर आहे, नाही का? अलका कोल्हटकर आपल्याशी बोलतात ठाण्याहून. नमस्कार मॅडम. हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार गुरुजी आणि ताई, तुम्हालाही शुभेच्छा. हॅलो, मी अलका कोल्हटकर बोलते ठाण्याहून. हा, बोला. आपल्याला नमस्कार गुरुजींना आणि आपल्याला शुभेच्छा. अत्यंत आनंदाचा आणि प्रसन्न सणाच्या दिवशी आपल्याकडून मार्गदर्शन मिळते. माझ्या मनात एक वेगळाच विचार आला. मला एका मैत्रिणीने श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्र दिलं आणि त्यांचा जन्म आजच्याच नक्षत्रावर आहे. श्रीपाद श्री वल्लभांनी चरित्र दिलं आणि त्यांचाही जन्म आज गणपतीच्या दिवशी चित्रा नक्षत्रावर आहे. आणि त्यांच्या दुसऱ्या अध्यायात तेलुगू भाषेत चमक म्हणून लिहिलेलं आहे. आणि ते म्हणजे आपलं जे वर्गमूळ घनमूळ असतं तेच आहे. आणि त्याचे शेवटचे जे बाईट्स येतात ना ते 256 आणि 512 आहे. आणि आपण नुकतंच आता मूषकाबद्दल सांगितलं आणि संगणकात मूषकालाच म्हणजे माऊस म्हटलं जातं. तर मला एक प्रश्न आहे. आपण गणपती सर्व विश्वात पूजला जातो, पण हे जे त्या लोकांना दत्तगुरूंनी कशी किंवा गणपतीने ती कशी स्फूर्ती दिली असेल आणि हे बरोबर त्या गणितातच हे कसं बसलं, हे सतत माझ्या मनात हल्ली येते मी ते चरित्र वाचत असताना. म्हणजे मला पूर्वी वाटायचं की आपण म्हणतो की अध्यात्माचं जास्तीत जास्त जोर आपल्या भारतात आहे, पण वैज्ञानिक दृष्ट्या हे
कसं त्यांना मिळतं. आणि जेव्हा गणपतीची आराधना आपल्या इथे सर्वजण करायला लागल्यावर आपली सर्व मंडळी संगणक क्षेत्रात अतिशय पुढे आले आणि जगात रूल करतोय, ह्याचा काही रेफरन्स असू शकतो का? आपण निश्चित आहे. कृपया सांगावं. निश्चित आहे. धन्यवाद सर. खूप छान प्रश्न विचारलाय की आधुनिक एक जगाचा त्यांनी सांगड घालण्याचा प्रयत्न केला प्रयत्न नाही, ते खरं आहे. खूप छान सांगितलं त्यांनी. सर काय अतिशय खरं आहे. त्यामध्ये बघा की आपण कॉम्प्युटर वापरत असताना आपल्याला आपल्या बुद्धीचं वाहन हे माऊसच असतं बरं का. कीबोर्ड हा तुम्हाला त्या मानाने बऱ्यापैकी, किंबहुना ह्या विंडोजवर तर तुमचा माऊसच जास्त काम करतो. तर मुद्दा असा आहे की ह्या इतर मंडळींनी भारतापेक्षा किंवा भारतातले सुद्धा तेवढ्या दर्जाची ती मंडळी होते, आपल्या भारतभूमीपेक्षा इतरत्र या गणपती ह्या विषयाबद्दल अनेकांनी सगळं काही समजून घ्यायचा प्रयत्न केलाय. तो स्वतःच्या विचारामध्ये बांधलाय, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि स्वतःच्या विचारामध्ये बांधून तो चांगल्या रीतीने समाजापर्यंत बांधलाय, आणलेला आहे. आणि म्हणूनच आज आपण त्या गोष्टीला प्रमाण मानलेलं आहे. एकेकाळी कॉम्प्युटरबद्दल आपण भीती बाळगणारे आज हातामध्ये अशा पद्धतीचा एक फोन असतो की जो कॉम्प्युटरपेक्षा भारी असतो. अगदी. आणि आपण त्याच्याशी जास्त संलग्न होतो. ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या फार महत्वाच्या आहेत. इतर क्षेत्रामध्ये त्यांनी कसं माऊसचं वाहन म्हणून सांगितलं, तर माऊसचा त्यांनी त्याच्याशी संलग्नता दाखवली आहे. त्याच्यामधले जे फिगर आहेत. आता आपण श्रीपाद श्री वल्लभांबद्दल बोलूया. त्यांचा जन्मदिवस आणि आजचा दिवस हा एक आहे. ह्याचा अर्थच असा आहे की परमेश्वर सर्वत्र एक आहे. आजचा दिवस हा तारखेने सुद्धा अतिशय उत्तम असा संयोग आलेला आहे की तो शिक्षकांशी संलग्न झाला. आज ज्या आपल्या सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती होते, त्यांनी आपलं अखंड जीवन हे शिक्षकांच्या, कारण शिक्षण ही एकच, किंवा शिक्षणापेक्षा शिक्षक, आपल्याला अनेक गोष्टी अवेलेबल आहेत, परंतु त्या कशा पद्धतीने वापरल्या पाहिजे, त्याच्यामध्ये काय आहे हे शिकवणारा जर योग्य नसेल तर त्याचा अयोग्य पद्धतीने उपयोग केला जातो आणि त्याची संपूर्णपणे माणसाच्या ऱ्हासासाठी त्याचा उपयोग केला जातो. ही महत्वाची गोष्ट आहे. ज्या ज्या शाळेमध्ये आपल्याकडे चिखलातूनच कमळ उगवतं हे आपण मान्य करतो. आज एवढा मोठा सचिन तेंडुलकर एका सर्वसाधारण शाळेमधूनच मोठा झालेला आहे. आज तुम्ही कोणताही घ्या, तो सर्वसाधारण क्षेत्रातूनच पुढे. आपले साने गुरुजी घ्या, लोकमान्य टिळक घ्या, केवढे केवढे त्यांनी कष्ट काढले असेल. स्वातंत्र्यवीर सावरकर घ्या, आगरकर घ्या, कोणत्याही वेगवेगळ्या विचारधारांचे जर मूळ बघितले तर कष्टाशिवाय त्यांनी काहीही त्यांना साध्य केलेलं नाही. अतिशय तळागाळातून ते वरती आलेत, परंतु एकनिष्ठता विचारांची असणं हे त्यांनी कधी सोडलं नाही. त्याच्यासाठी कधी त्यांनी कोणत्याही प्रकारचा त्रास कितीही झाला तरी सहन केला, परंतु आपल्या ह्या विचारांना त्यांनी बगल दिली नाही, ऍडजस्टमेंट केली नाही. आणि हे परदेशातले मंडळी आता करतायत, किंवा आपले जे परदेशामध्ये आहेत ते ह्या पद्धतीने करतायत. आणि म्हणूनच तुम्ही जर खरोखर कॉम्प्युटरच्या याच्याकडे बघितलं तर त्याचा जो मॉनिटर आहे हा महाकाय असतो, आणि त्याचा जो आता सीपीयू छोटा झालाय असं आपण म्हणूया, परंतु तो वाहनावर आरूढ होतो, कारण त्याच्याशिवाय तो कॉम्प्युटर चालूच शकत नाही. असा हा माऊस आहे. सर, याच विषयी आणखी जाणून घ्यायचंय, पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. हार्दिक पेटकर आपल्याशी बोलतोय दादरहून. लहान मुलाचा फोन आहे. हॅलो, नमस्कार. हा, नमस्कार. मला एक प्रश्न आहे की जेव्हा गणपती आपल्या घरी येतो तेव्हा त्यांचं तोंड का झाकलेलं असतं? बरं बरं, धन्यवाद. सुंदर सुंदर, अप्रतिम. खूप छान, वेगळा. या लहान मुलांनी विचारलेल्या जिज्ञेसेपोटी हा प्रश्न आला आहे. तर हा प्रश्न अशासाठी आहे की ज्या वेळेला गणपती आपल्या घरामध्ये कोणतीही गोष्ट ही आपल्याकडे आणत असताना, साधी सोपी घ्या ना, तुम्ही दूध आणायला बाहेर जा, तुम्ही काही आणायला बाहेर जा, आपण काय घेतो, एखादी पिशवी घेतो. मग या गणपतीला पिशवीमधून आणायचा का? कॉन्सेप्ट तो नाहीये. कॉन्सेप्ट हा आहे की आपल्या घरात गणपती आल्यानंतर जे त्याचं आपण रूप बघतो, त्या रूपावलोकनामध्ये मांगल्याची खऱ्या अर्थाने रुजवण होते. त्या उत्सवामध्ये केलेल्या आपल्या कोणत्याही साधे आपल्याकडे मदत करायला येणारे कर्मचारी जे असतील, समजा लादी पुसणारा, झाडू काढणारा, काही
पोळ्या भाकरीसाठी मदत करणारे किंवा येणारे अभ्यागत यांचं सुद्धा त्या गणपतीकडे लक्ष जातं आणि त्यांना मनोमय प्रसन्नता वाटते. तुम्ही आम्ही तर प्रत्यक्ष रीतीने राजोपचार षोडशोपचार सगळ्या पद्धतीची पूजा करू. आचार्य सुद्धा त्या ठिकाणी आले, आपले गुरुजी त्या ठिकाणी आले, तर त्यांना सुद्धा क्षणभर हे अत्यंत समाधान वाटतं की अरे काय छान केलंय. आणि प्रत्येक गणपती हा त्यांच्या कौटुंबिक पद्धतीप्रमाणे सुंदर आणि उत्कृष्ट असतो, यात शंका नाही. मुखावर वस्त्र असावं एवढ्यासाठी वस्त्राला आपल्याकडे वसन म्हटलेलं आहे. आणि हे वसन हे गणपतीकडून घरात घेऊन येताना आपल्याला मुखावर ठेवायचं आहे. घरामध्ये आल्यानंतर ज्यावेळेला आपण भाकर तुकडा ओवाळतो, ज्याप्रमाणे आपलं एखादं प्रिय व्यक्ती आल्यानंतर आपण ती जी दृष्ट आहे किंवा तो प्रवासातला शेनवट आहे किंवा थकवा आहे, या सगळ्या रेकीमध्ये गोष्टी अवेलेबल आहेत. याच्या प्रत्येक आपल्या भारतीय संस्कृतीच्या कृतीमध्ये एक शास्त्र माणसाची जपणूक अशासाठी दडलेला आहे. तो विषय जाणून घेतला की मग थकून भागून आलेल्या माणसावरनं ते भाकर तुकडा पाणी थोडंसं ओवाळून काढलं की तिथेच त्याला फ्रेश वाटतं. तो घरामध्ये येताना प्रसन्न रीतीने येतो. अहो साधा आपण उन्हातून चाललेलो आहोत, जर कुठेतरी चुकून माकून 4 शिंतोडे आपल्या अंगावर आले तर किती प्रसन्न वाटतं. तर इथे साक्षात आपण दारामध्ये उभं आहोत, आपण असं थकून बघून आलो आहोत, आता आपण घरी जाणार आहे आणि म्हणून त्या पायावरती ज्या वेळेला पाणी शिंपडलं जातं, मूर्ती घेऊन येणाऱ्या व्यक्तीच्या पायावर पाणी शिंपडलं जातं, कांशील उतरवली जाते, त्यावेळेला त्याला केवढी प्रसन्नता येते. आणि मग घरात आणून ठेवल्यानंतर त्याचं मुखावलोकन करणं म्हणजे सगळ्यांनी आपण सगळेजणच म्हणतो ना, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सर, गणपतीचं महत्व तर तुम्ही सांगता आहातच आणि त्यामध्येच एक मुद्दा इथे उपस्थित करावासा वाटतो की उजव्या सोंडेचा गणपती जो आहे त्याबद्दल असं भयंकर एक भीती असते मनात भीती की तो- ठेवलेली आहे हां. ती. तर म्हणजे घरात नसावा बाबा किंवा त्याची पूजा करणं नक्की खूप असावा. कठीण. अच्छा, हा. तर त्याच विषयी जाणून घ्यायचं आहे की नेमकं काय तथ्य आहे. ह्याच मगाशीच आपले त्याच्यावरती अनेक विषय झालेले आहेत की आजचं जीवन अत्यंत धावपळीचं झालेलं आहे. बरोबर. आपण जे काही साध्य करण्याचा प्रयत्न करतो त्यातून प्रत्यक्ष देवाच्या पूजेसाठी देणारा वेळ हा अतिशय थोडा थोडा होत चाललेला आहे. आणि मग त्यावेळेला आपण जर त्या पद्धतीने त्या परमेश्वराला सामोरं जाऊ शकत नसेल तर मग देव कशाला ठेवायचा, असा एक मनात आलेला विचार आहे. परंतु मी पुन्हा तेच सांगेल की अहो देव तुम्ही जिथे समोर ठेवता त्याच्यात नाहीच आहे, आपल्यामध्ये आहे तो. किती खरं आहे हे. देव आपल्यामध्येच आहे. आणि उजव्या सोंडेचा गणपती सारखा दुसरं पवित्र गोष्ट कशातही नाहीये. कारण तो सव्यांग असल्या कारणाने तो संपूर्णपणे परिपूर्ण गणपती आहे. आणि त्याचं जे तेज आपल्याकडे येतं, आपण त्या उजव्या सोंडेच्या गणपतीचं ज्या पद्धतीने आपण करतो की समजा आपल्या मनातल्या 10 लहरी गेल्या तर त्याचे 100हून आपल्यावरतीच परावर्तित होतात. हे त्याच्या पाठीमागचं सायन्स आहे. मग त्याच्यासाठी ते 16 ओळं, अहो ते असलंच पाहिजे. जर आपल्याकडे 1 किलो सोनं आहे तर आपण ते कपडे ठेवायच्या कपाटात ठेवणार आहोत का? बरोबर. ते आपण उत्तम रीतीने सुरक्षित करणारच आहोत. आणि ते तसंच केलं पाहिजे तर त्या सोन्याच्या लकाकीला किंवा त्या सोनं ह्या शब्दाला खऱ्या अर्थाने महत्व आहे. महत्वाचा विषय आपण नंतर येऊ, कारण ते आपल्यासाठी उपयुक्त आहे. सुवर्ण हा धातू, आता कॉम्प्युटर युगामध्ये आपण राहतो, आपण कीबोर्ड वापरतो, माऊस वापरतो, याच्यामध्ये बटन दाबल्यानंतर ते फंक्शन्स चालू होतात कारण त्याच्यावर गोल्ड प्लेटिंग केलेलं असतं. मग सोनं या धातूबद्दल बोलायचं झालं तर गोल्ड इज द बेस्ट कंडक्टर ऑफ अ पॉवर. मग आता ह्या लक्ष्मीला सुवर्णाबद्दल आकर्षण आहे की नाही? प्रत्येकाला. अगदी अगदी. आणि जिथे शक्ती आहे, मग स्त्री हे त्या शक्तीचं आजचं प्राकृत रूप आहे, तिथे तिला सुवर्ण आकर्षण हे असणारच आहे. आणि मग ज्याप्रमाणे ते आहे तर त्याप्रमाणे तिची निगा आहे, त्याचं जपणूक आहे. आणि असं हे सुवर्णमयी असणारं सव्यांग रूप म्हणजे उजव्या सोंडेचा गणपती हे असं आहे. त्या गणपतीकडे जाताना आपण, किंवा मी तर म्हणतो की आपल्या घरात उजव्या सोंडेचाच गणपती असावा, कारण त्याच्या समोर जाताना आपण तेवढं पवित्र होऊन
किंबहुना त्याच्यासमोर आपल्याला जायचं ही मानसिक तयारी करून जातो, म्हणजे आपल्या निगेटिव्ह फॅक्टर सगळे बाजूला करतात. बरोबर. माणसाला अमुक बरोबर नाही, तमुक बरोबर नाही, हे आहे ते आहे, या गोष्टी नंतर आहेत. परंतु जाण, समज आणि मग त्याचं रूपांतर उमजेमध्ये येणं, बुद्धिक कर्मानुसारण. तुम्ही ज्याप्रमाणे कर्म कराल त्याप्रमाणे बुद्धीचा वापर होतो, पण ती जाण होणं, ती काय झालेलं आहे हे आपल्याला समजणं, आणि त्या समजेमधून आपण कशा पद्धतीने आपल्याला ह्या आलेल्या अनुभवांचा उपयोग केला पाहिजे ते उमजणं, ही गोष्ट उजव्या सोंडेच्या गणपतीमध्ये आहे. आणि म्हणून उजव्या सोंडेच्या गणपतीला सगळे घाबरतात, कारण त्याच्या पद्धतीने आवश्यक त्या रूपाने किंवा मेथड ऑफ ऍप्लिकेशन म्हणून आपण समजण्यासाठी त्या पद्धतीने पूजा केली जात नाही म्हणा, किंवा उपासना केली जात नाही. उजव्या सोंडेचा गणपती सुद्धा तुम्हाला 24 तास अलर्ट मागत नाही. तुम्ही रोज त्याच्यासाठी 21 सेकंद दिलेसाठी चालतील, पण 21 सेकंद आणि तुम्ही म्हणजे गणपती आणि तुम्ही. बरोबर. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की आत्मपरीक्षण केलं तर मला वाटतं याच्यामधल्या भीती निघून जाणार. अगदी अगदी निश्चित या भीती निघून जाणार. कारण देव म्हणजे पवित्र, देव म्हणजे सुख, देव म्हणजे वृद्धी करता, देव म्हणजे चांगलं करणारा. अहो, देव कधीच वाईट करत नाही. कोणत्या आपण एक देवाचं प्राकृत रूप म्हणून जे आज आईवडील संबोधतो, कोणते आईवडील आपल्या मुलाचं वाईट करतात सांगा? अगदी अगदी अगदी. किंवा चिंततात, करणं तर ही जरा दूरची गोष्ट झाली. मग हे जर असं आहे तर हे त्यांनी साक्षात ही सृष्टी निर्माण केलेली आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला सद्गुरु स्थान केवढं अपरिमित ज्ञान देत आहे. आणि त्या सद्गुरूचा एक प्रवर्तक म्हणजे आपला शिक्षक असतो. अहो, बालवाडीमध्ये गेलेल्या शिक्षकाला आजही मला माझे जर जुने शिक्षक दिसले, किंवा कुठे मी माझ्या शाळेत गेलो आणि मला त्यांचे काही फोटो वगैरे दिसले तर मन भरून येतं. सर, खरं तर आजच्या दिवसाचं महत्व आहेच, शिक्षक दिन सुद्धा आहे आणि गणेशोत्सव अशी आपल्याला एक सांगड घालायची आहे. पूर्वी तुम्ही शिक्षक दिनाचा उल्लेख केलेला आहे. गणपती म्हटलं की एक ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या म्हणजे 64 कलांचा असा तो अधिपती आहे. अगदी प्रत्येकाचा तो मूळ आहे आणि त्या मुळापर्यंत पोहोचवण्याचंच काम मला वाटतं शिक्षक किंवा गुरु करत असतात. तर त्या गणेशोत्सवाची आणि शिक्षक दिनाची सांगड कशी घालणार सर तुम्ही? किती अप्रतिम गोष्ट आहे बघा, की आपल्या जीवनामध्ये आपला पहिला शिक्षक तुम्ही मगाशी सांगितलं की आई असते, कारण ती आपल्याला कशा पद्धतीने आपली डेव्हलपमेंट झाली पाहिजे त्याबद्दल शिकवते. आपल्याला काही वेळेला राग येतो की बाबा भूक लागल्या, बाळ रडल्याशिवाय आई खाऊ देत नाही, परंतु आपल्याला भूक लागल्यानंतर आपण रडायचं का ते साध्य करायचा प्रयत्न करायचा हे शिकवणारा पहिला शिक्षक म्हणजे आई असते. आणि त्यानंतर मग आपण ज्या ज्याप्रमाणे प्रगती करतो, आपल्या बुद्धीवर असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांचा एक अतिशय संतुलित असा मार्ग तयार करून त्या मार्गावर घोडदौड करताना केवळ आणि केवळ एका साध्या सहाय्यकाची भूमिका गाजवणारा हा शिक्षक आहे. आज श्रीपाद श्री वल्लभ हे ज्या वेळेला हयातीत होते, शंकराचार्य स्वतः प्रत्यक्ष हयातीत होते, त्यांना अपरिमित कष्ट आहेत. आज त्यांचं ज्या वेळेला चरित्र संग्रह किंवा इतर गोष्टी आपल्या समोर येतात त्यावेळेला मन भरून येतं. प्रत्येक शिक्षक हा आपल्या शिष्याच्या, शिष्य म्हणण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या, जो त्यांच्याकडून फक्त ज्ञान ग्रहण करण्याच्या ठिकाणी आहे, हा पूर्णपणे नतमग. मग त्या ठिकाणी आपल्याला गुरुपीठ निर्माण झालेली. सद्गुरू हे ज्या वेळेला तुम्हाला गुरुमंत्र देतात त्याच वेळेला त्यांच्या तुल्यबळ आणून ठेवतात. फक्त प्रश्न राहतो तो एक्सपिरियन्सचा. शिक्षक शिकवतात ते तेच शिकवतात जे त्यांना असतं, परंतु ते त्या एका वर्गामध्ये व्हेरिएशन्स ऑफ मार्क्स येतात. हा पहिला आला, हा नापास झाला, याच्यामध्ये अनेक गोष्टी. म्हणजे आपल्याला काय आहे तर आपण कशा पद्धतीने ते शिकलं पाहिजे. आणि मग नंतर ज्या वेळेला फायनल रिझल्ट येतो त्यावेळेला आपल्याला कळून चुकतं की अरे हे सगळं आपल्याला ह्या शिक्षकांनी असं असं सांगितलं. म्हणजे प्रत्येकामधली असलेली उणीव किती सहजतेने भरून काढायची हे शिकवणारा शिक्षक आहे. अगदी अगदी. आणि ह्या शिक्षकाला पूर्वीच्या काळामध्ये अनन्यसाधारण महत्व होतं, जे आता थोडंसं कमर्शियलाइज झालं. ह्याकडे मात्र अगदी सर्वांचं लक्ष वेधलंच गेलं पाहिजे, कारण शिक्षक हा एकमेव असा घटक आहे समाजातला की जो आपल्याकडे चांगला समाज
घडवू शकतो. हम्म. त्याच्याशिवाय दुसरा कोणीही या भूतलावरती असा नाहीये की तो, कारण नवीन आलेला आहे. तुमच्याकडे कितीही तंत्रज्ञान असलं तरी तंत्रज्ञानाचा वापर कसं वापरावं हे कदाचित तुम्ही अनुभवाने शिकाल, परंतु त्याचा वापर कुठे, कसा, कशा पद्धतीने आणि केव्हा केला पाहिजे हे केवळ आणि केवळ शिक्षकच शिकवू शकतो, किंबहुना त्याची तुम्हाला प्रणाली शिक्षकच देऊ शकतो. हे दुसरं कोणीही देऊ शकत. अगदी बरोबर. सर, जसं तुम्ही आता म्हणालात तसं की शिक्षकांचं सुद्धा आता महत्त्व थोडंफार कमी झालेलं आहे आणि ह्या परिस्थितीकडे लक्ष वेधलं गेलं पाहिजे. तसाच आत्ताचा गणेशोत्सव झालेला आहे, कुठेतरी एक समाजकारण त्यामध्ये आलेलं आहे. त्यामुळे मंडळाच्या स्पर्धा, भव्य मूर्ती, हे असं काहीसं स्वरूप त्या गणेशोत्सवाला आलेलं आहे. तर त्याबद्दल अगदी अखिल थोडक्यात काय महाराष्ट्राची सांगाल? किंवा गणेशोत्सव मंडळांचे थोडं क्षमा मागून सांगतो, कदाचित हे माझं वैयक्तिक मत पण ठरू शकतं. एक गोष्ट आता अत्यंत महत्वाची आहे की आता आपल्याकडे सार्वजनिक गणेशोत्सवाची आवश्यकता नाही. पारतंत्र्य काळामध्ये आपल्याला एकसंघ करण्यासाठी ह्या गोष्टी केल्या जातात. आता आपल्या घरी गणपती आलेला असताना सुद्धा आपण एखाद्या गणपतीकडे जातो आणि तिथे साकडं घालतो आणि तो माझं मनोरथ पूर्ण करतो असं म्हणतो. ही एका दृष्टीने आपण गणेशावर दाखवलेला छोटासा अविश्वास आहे. आपल्याला गरज आहे, आपण समाजातल्या सगळ्या लोकांनी एकत्र यायची गरज आहे. मग ते कशाच्या स्वरूपात येऊया? आपण आरतीच्या स्वरूपात येऊया ना. आपण समाजातले सगळेजण एकत्र येऊया, त्या ठिकाणी एखादा शिक्षक बसवूया, त्याला सांगूया की तुम्ही अथर्व शीर्षाचं एक एक शब्द आमच्या समोर सांगा, आम्ही म्हणतो, आपण सर्वजण त्या करूया. अशा रीतीने सगळ्यांची प्रगती करूया की समाजातला अगदी तळागाळापासून तर सर्वश्रेष्ठांपर्यंत प्रगती करण्याचा सर्व मार्ग सगळ्यांना क्या देऊ. बात है. आणि हा गणेश आणि हे शिक्षक यांना, सर्व शिक्षकांना माझं मनपूर्वक वंदन. अगदी. सर, आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की भारताची लोकसंख्या खूप जास्त आहे. मग या मनुष्यबळाचा कुठेतरी एक सर्जनशील वापर, कलात्मकतेने वापर आपण सकारात्मक कार्यासाठी नक्कीच करू निश्चित होऊ शकतो. आणि आजचा हा जो गणेशोत्सव आहे तो केवळ गोंगाट न राहता एक युवा पिढीला ध्येय निर्माण करता येईल किंवा युवा पिढीला आदर्श निर्माण करता येईल असा करण्याची सगळ्यांनाच गणपती बाप्पा बुद्धी देऊ, अशी आपण या गणेशचरणी प्रार्थना करूया, नाही का? गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हणत आता कार्यक्रमात निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. पण त्यापूर्वी उद्या सखी सह्याद्रीचा विषय काय आहे तो पाहून घेऊया. उद्याचा सखी सह्याद्रीचा विषय आहे महात्म्य ऋषी पंचमीचे, ज्यामध्ये सहभागी होणार आहेत आध्यात्मिक विश्लेषक डॉक्टर आसावरी बापट आणि आध्यात्मिक विश्लेषक स्वानंद बेदरकर, ज्यांच्याशी तुम्ही दूरध्वनीद्वारे संपर्क साधू शकता किंवा ईमेल्सद्वारे तुमचे प्रश्न विचारू शकता. आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook/sakhisayadri.dd या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमची प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय sakhisayadri@gmail.com या ईमेल आयडीवर मेल्सद्वारे सुद्धा तुमचे अभिप्राय नोंदवू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथेच थांबण्याची अनुमती घेते. सर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान गणेशोत्सवाविषयी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. मला संधी दिल्याबद्दल मुंबई दूरदर्शनचे अनेक आभार.